सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज षटतिला एकादशी। आपल्याला माहिती आहे एकादशीला खूप महत्त्व आहे आणि ह्या एकादशीचे महत्त्व सुद्धा खूप छान आहे। आणि ही एकादशी प्रत्येक घरात केली जातेच असं नाही, परंतु केली नाही जात असेल तुमच्या काही कारणास्तव तर तुम्हाला संध्याकाळी अशी एक सेवा करायची आहे, असा एक उपाय करायचा आहे ज्याने आपल्या घरातल्या ज्या काही दरिद्रता आहेत आपल्या घरात त्या नष्ट होणार आहेत। शिवाय आपल्याला धनवान बनायचं असेल तर नक्कीच ही सेवा किंवा हा उपाय करा। तिळाचा महत्त्व आहे ह्या एकादशीला, कारण ह्या एकादशीला 6 वेगवेगळ्या प्रकारचे तिळाचे वापर करून आपण दान धर्म किंवा उपाय पूजाविधी किंवा आपण सेवा किंवा नैवेद्य हे प्रकार सगळे आपण करू शकतो। अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर तीळ घालून सुद्धा आपण आंघोळ करू शकतो किंवा आपण पूजा करत असताना जो दिवा लावतो त्यात चिमूटभर ते तीळ किंवा तिळाचा दिवा, तिळाच्या तेलाचा दिवा असा आपण करू शकतो। तर आज बघा, आज आपल्याला खूप महत्त्वाचा असा उपाय करायचा आहे। चिमूटभर तीळ आणि गुळ ह्याचा आपल्याला उपाय करायचा आहे। काय करायचं आहे सांगते का? आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर जाऊन शेअर करा। आज संध्याकाळच्या वेळेला सर्वात पहिले आपल्याला आपल्या देवघरात पूजा करून घ्यायची आहे। भगवान श्री हरी विष्णूंच्या समोर विष्णू सहस्रनाम तुम्हाला जर म्हणता येत असेल तर नक्कीच म्हणा, नसेलच तर यूट्यूबवर लावून तरी तुम्ही म्हणा, पठण करा। पण बघा, खूप महत्त्वाची सेवा आहे, आजच्या दिवशी झालीच पाहिजे। बाळकृष्णांची सेवा जरी केली तरीही चालेल किंवा विठ्ठल रुक्मिणीचा जर तुमच्याकडे फोटो असेल तरी पण तुम्ही त्याच्यावर किंवा फोटो किंवा मूर्ती असेल त्याच्यावर सेवा केली तरीही चालेल। आता आपण उपायाकडे वळूया। संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला आपण दिवाबत्ती करतो त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्या घरात आपण तीळ आणलेले असतात बघा। बरेच लोक बऱ्याचशा जेवणात तीळ वापरत असतात, अगदी आवर्जून वापरतात, ते शरीरालाही चांगले असतात। त्यामुळे जर तीळ तुमच्या घरात नसतील तर तुम्ही आवर्जून संध्याकाळी येतानाच तीळ घेऊन या। जवळ दुकानात मिळतच असतील, कारण आत्ताच संक्रांत गेले, तीळ मिळतील। तीळ घेऊन या आणि गुळाचा खडा तर असेलच, प्रत्येक घरात गुळ हा असतोच, नसेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊन या आणि सोबतच वेलची न चुकता आणा। आता काय करायचं आहे, हे आपण आपल्या देवघरासमोर तर ठेवणारच आहोत, म्हणजे देवांच्या समोर हा नैवेद्य तर तुम्हाला ठेवायचा आहे। जर का तिळगुळाची चिक्की बनवली असेल किंवा लाडू बनवलेले असेल ते तर तुम्हाला ठेवायचंच आहे, परंतु थोडेसे कच्चे तीळ, थोडासा गुळाचा तुकडा छोटासा आणि एखादी वेलची, हे सर्व एकत्रित मिश्रण तयार करा। किंवा थोडेसे तीळ आणि वेलची फोडा त्यात आणि थोडासा त्याच्यावरती गुळाचा खडा ठेवा तरीही चालेल। एखाद्या वाटीत छोट्याशा घ्या, जे आपण तेव्हा पुढे ठेवतो त्या वाटीत घ्या। त्यानंतर आपल्या तुळशी मातेसमोर बघा, तुळशी मातेजवळच आपल्या भगवान श्री हरी विष्णूंचा आणि महालक्ष्मीचा सुद्धा वास आहे, त्यामुळे आपल्याला तिथेही सेवा करायची आहे। काय करायचं, तिथे आपल्याला एक तुपाचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। नसेलच तर तुम्ही अगदी तेलाचा दिवा किंवा चिमूटभर तीळ घालून तेलाचा दिवा तुम्ही तिथे प्रज्वलित करा। धूपदीप आरती ओवाळून घ्या। त्यानंतर तिथे एक भरीव चौकोन काढा। चौकोनावर ही छोटीशी आपली जी वाटी आहे ती तिळाची, गुळाची आणि वेलचीची ही वाटी तिथे ठेवा। हा नैवेद्य म्हणून तिथे अर्पण करा। त्यानंतर अर्पण केल्याच्या नंतर तुम्हाला माता तुळशीला प्रार्थना करायची आहे की तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा कुठल्याही तुम्ही नवीन व्यवसाय टाकलेला असेल किंवा तुम्ही नवीन काहीतरी अजून शोधत आहात, ते सापडत नाहीत मार्ग की पैसे कुठून कमवू, किंवा आपल्या घरात नेहमी दरिद्रता असेल, म्हणजे आलेला पैसा अगदी त्याच क्षणी निघून जातो, काहीतरी कटकट घरात असतात, काहीतरी आजार असतात, असे जे काही तुमचे संकट आहेत ते संकट दूर करण्यासाठी माता तुळशीला तुम्हाला आवर्जून प्रार्थना करायची आहे। बघा, जिथे माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी विष्णूंची तुळशीची पूजा केली जाते तिथे लक्ष्मी माता चिरकाळ टिकून राहते असं म्हटलं जातं। त्यामुळे ही आपल्याला सेवा अगदी चिमूटभर तिळांची नक्कीच करायची आहे। हा उपाय किंवा ही सेवा न चुकता करा। विष्णू सहस्रनाम म्हणा, विष्णू सहस्रनामावली म्हणा, महत्त्वाच्या सेवा आहेत ह्या आजच्या दिवशी केल्या गेल्याच पाहिजेत। अगदी छान उपाय आहे, छोटासा आहे आणि सर्वांना जमेल असा आहे। तर आजचा छोटासा उपाय, कुठलेही कर्म आणि कष्ट केल्याशिवाय कुठलेही उपाय आपले फळ आपल्याला देणार नाही। तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।